अध्याय पंचदशोध्याय. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची. वर्तता असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ. सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती, कवनाचे ग्रहा न जाती. दृष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी. परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तयांते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत. दारिद्र्य पडिली बहुत, दीनस्थिती तयांची. बसाप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी. 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटक शय्या करोन, ती एवरी केले शय्यन. ऐसे नवल देखोन, लोटांगण घालीतसे. अंतरी पटली खून, यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन, कंटक शय्येवरी केले. अष्टभावे दाटुनी, माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षो करोनी, दासाकडे पहावे. स्वामीचरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका. पाप ताप दैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाते. बसापाचे श्रीचरणी, मन जडले ते पासुनी. राहू लागला निषेदिनी, स्वामी सन्निध आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हसित, कुटील जन तयाते. वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला. घरदार विसरला, वेडा झाला निश्चय. मग बसाबाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता. करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करोन. करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसापा येता ग्रहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसापाची चित्त, स्वामीचरणी आसक्त. जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात, बसाप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसापाची चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला, सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहुनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडूनी. त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी.
गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्पगुप्त झाले, तेजही नष्ट झाले. तेथुनिय परतले, सत्वर ग्रामा माझी आले. बसापा सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी, बसाप्पा गेला ग्रहासी. वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची. याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शन निरसोन. जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र. मन करोनिया स्थिर, सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत. पंचदशाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. अध्याय षोडशोध्याय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सूत. ऐकता त्याचे चरित्र, महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत नांदत, निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथी राहणार, जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात, तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी, नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासे 7 दिवस झाले, काही अनुभवा न आले. तो नवल एक वर्तले, एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती, बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी, बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावं या कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले, तत्काळ तया प्रति केले. तो नवल एक वर्तले, ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला. हे सांगावं या पंडिताला, मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान, आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. नवल केला तयासी, जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती, जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊची वृत्ती. मुख पाहता नयन पाती, न लवती तयाती. तेव्हा समर्थे तयासी, शिव राम मारुती ऐसी.
नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळा त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय गच्छती हा गच्छती रम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन्मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माथा ठेविला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एकदिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे तयांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लाभावे. जाऊनिया आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरीने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तिस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न मिळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरो उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालिल.
अल्पवयी आपणासी बुद्धी सुचले हे कैसी, त्या गोनिया संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगन पुढे येथा वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी बनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझेकरिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवण, आपण वाहिली असे जाण आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकेला लुटन, हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडूनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तेचे उत्तर ऐकुनिया स्वामी कुमार, समाधान बहुत प्रकार करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तांत षडरिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिजला झडपोनी आपणा अधीन केलेसे. त्या योगे सदिचार तियेसी न सुचे अनुमात्र, धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्यांचे निंदित नाना दोष देऊने. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची साऊली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत षोडध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय सप्तदशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकारा जिंकले, संसाराते त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्म सुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती, कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. संसाराते सोडोन्य बैसले गोसावी होवन, हे पाहुनी कित्येक जण हसताती तयांते. परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूत न मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाये नामे करुणी, तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्ये करोन पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निजसुता पाहोनी, वृक्षस्थळ घेती बडवणी, अंगी टाकले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मासा आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाचे चुकलो, मुक्त झालो सहजती. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी, मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी.
परी त्याच्या या गोष्टी ती ऐसी गोड न लागिती, म्हणे याची भ्रष्ट मती खचित असे जाहली. यासी पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही होऊन या दिनवदन, करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार, हसोनी देती उत्तर, यासी पिशाच लागले थोर, माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच धरावी पाऊले, येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसूत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले. मठ होता कामाठीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्यांते हसत, ढोंग अवघे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती, श्रीचरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषणे देती, परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामीसूत. जे अहंकारे बुडाले, सत्य प्रथाचरण चुकले, निज कार्याती विसरले, मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण, परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयांचे. तारानामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसूता, परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी, सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसूत स्वामी भक्त, गोसावी होऊन राहत, महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी, इच्छा झाली नानांसी, मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांते. स्वामीसुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामीसूते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजवितो जोशी, हसू आले समर्थांसी, पाहुनिया स्वभक्तासी, परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामीसूत श्री सन्निध भजन करीत, कीर्तन आनंदे नाचत, लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे मानी भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ता नोहे, भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करिता ती, खेदानंद मानिता चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसूत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांजसवे. ऐसे स्वामीसूताचे मत परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामीसूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामीसूतही त्यांप्रती मनातील खूण सांगती, ऐकोनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसूत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीचे ये आज्ञे वाचुनी, दर्शन नोहे कोणा लागुनी, ऐसे वर्तमान ऐकोनी, खिन्न मनी स्वामीसूत. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला.
मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुणा रस भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसरी, त्या साधुते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावते तत्वता, प्रार्थोनिया स्वामी सुता, मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी, उल्हास सुताचे मानिसी, धावनिया वेगेसी, मिठी चरणी घातली. सद्गदित अंतकरणी चरण चाळिले, नयनाश्रूंनी देहभान गेला विसरोनी, स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी, कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहुन, दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करिता ते. काही उपाय करोन फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालोन प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन. ऐसी वेळ साधोनी समर्थ सांगितली दुर्जनी, स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालोन, हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परकी आणि निजसूत समान लेखिती, जे सत्य जे सर्वांशी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते. आता खडावा काढोन मग नाचावे त्या भजनी, ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहुनिया ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी, काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी, ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोड बरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जातच असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते. म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परी सूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. सेवेकरी परतोनी आले, समर्थांते व्रत कथिले, आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत, घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ. ठेविली ती उडवुकी, याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता, परीतून न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांची झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाली अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोणी, परिगंध न लाविती, भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकती, कोणा संगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी, इतक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार.
स्वामीसूत गत झाला उदासीनता त्या दिवशी, आली सर्व नगरासी. चैनन पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सूत आपुला भक्त असोन, अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी. ओढुनी बळेची मग नेला, पुत्र शोके करोन, दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिता ती. नर जन्म येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उच नीच भगवंती, नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भवदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयजी परम मंगला, विष्णू शंकराची या विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशाध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय अष्टदशोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईला अमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पारेची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपवूनी ठेवली विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता, वर्तमान कळेल त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रति दाखविले. बाळ चालले वाळोनी, याचे अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावी जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाले यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी धरू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनही सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांते. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थांजवळी येत, घेऊन या दादासी. समर्थे व्रत ऐकोनी, म्हणती द्यावे पाठवूनी, बाळजळी आहे अज्ञानी, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला पडतोनी. पुढे सेवकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यांसी स्थापा गादीवरी.
ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तात्काळ. दासासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी स्वतःची यास द्यावी, कपणी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी श्री सन्निध आली टाळ करी, तेव्हा दादा घेऊनी तुंबरी भजन करिता आनंदे. समर्थ ऐशा समयसी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वर धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजने रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्शे करोण, जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थन बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारोन, इतुकेची पुरे झाले. ऐकोनी ऐच्या वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करोनी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाग्ये पदर पसरी, विनवी तसे नाना परी शोक करी अपार. समर्थांचे हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता, तिजपासी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्टा अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. भिक्षान्न आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिजप्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासोनी. पुत्राचे ऐकोनी वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढील स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य, भूवरी जगोद्धरार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सच्चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता, ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंत. ज्यासी वानिती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविचे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली.
कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हठयोग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्य मंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहून शिक्षा सांगती गृह ज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा एकोणी नरसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी जाणिले त्यांच्या हृदयासी अंतर माझी आधीच सम्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करती सकळ असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तात्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे उठवणी या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य बाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती केली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोनी झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी ती ऐसे द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खून यती तात्काळ जाणवून पाहो लागले अधोवचन शब्द एक न बोलावे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपले महिमान तेची वारियोषिते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडूनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले ऐसे सरिच्छा अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा नवर्नवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटेल त्याचे चित्ता दर्शनाते पातला करिनग्न तलवार घेऊनी झाला श्रींसमोर घालोनी साष्टांग नमस्कार मना माझी पार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिधले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणले अंतर त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वरा आली बाहेरी तखडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेव राव पाहुणी खिन्न झाला अंतकरणी समर्थांते आपुले करणी नावडे सर्वथा म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाये भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार काही कारण जाहले संसारी मन विटले मग प्रपंचाती सोडले
भक्त झाले स्वामींचे, मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निषदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी, श्रीचरण धरिले झडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवल परी जाहली. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिता ती, बैलाप्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्रसार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, ध्याती जाते निगमागम, सूर नर वर्णिताती गुण, अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी, स्वेच्छे विचारे जो या जनी, भक्ता समार्ग दाखवणी, भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर, प्रकट झाले धरणीवर, जग उद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निषदिनी, करोनी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी, हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय विशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयजी करुणाकरा, जय जयजी यतिवरा, भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन, निगमागमांसही जान नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र, तुझ सम कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का न गावे. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला, जना दाविल्या अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्याला, अद्भुत स्वामी चरित्र स्वामींचे. असं कोणी एके दिवशी इच्छा धरोणी मानसी, ग्रहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करोणी या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्यांते वदिती, हास्य वदने करोणी. फकीरा तेने पुरतील सर्व कामना, पकांने करोणी नाना, यतेचे भोजन देईजे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकांने, फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, ग्रहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रहस्थाचे मन, शाशंक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक, येऊनी स्वामी सुन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसी आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेन म्हणून. प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी, येऊनी एका घरापासी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊनी पाही, ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर.
गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता झाला, शुद्धीवरी त्वरित, समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वधू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज. कोणी दाता अनुपवर, दान कराया भांडार, मोकळे करी परी शक्तीनुसार, याचक नेती बांधोनी. षडश अन्नाचे ढीग पडले, शुद्धित जन तेथे आले, त्यांनी त्यातून भक्षिले, श्रुधा शांत होईतो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून, प्रेमोदरे माळ करून, श्रोतयांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरण पूजी, शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकूत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायांपर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनां कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता, जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शक 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहाराचा अवसर, चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राती भेदोनी, ब्रह्मरंध्रा छेदोनी, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी तेधवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त, दुःखे करोने आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढील समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमूढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालक्षेत्र ग रामा माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात, बळवंत पार्वतीसूत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थी पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायिले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे, व्यवहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, आबालवृद्धा समजे असा, लघु ग्रंथ रचला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला, तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची व्रत सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हाराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया जा स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांची दाविला चमत्कार, तयाचे व्रत समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनीय द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यायात, ते एकता पुनीत, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा, बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन,
तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसापा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे. एक ग्रहस्थ निर्धन त्यासे आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला यावर जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरवण्यांती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान नतो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धीसी आणला, त्यांची रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुआ. दोन्ही कर जोडोनी आता हिची विनविनी, ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचवी ऐकावी आदरे, उबग न मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारका आनंद कंदा, अनामातिता अभेदा. आरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमला आसना, कमलावरा कमल नयना, विधिताता कमलवदना, हृदय कमली वसावे. मच्छकुर्म वराह जान, नरसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोण, आला घेऊनी विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काळ, घालूनी चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.